हे पहा, आता गणपती उत्सव 27 ऑगस्टपासून सुरू होतोय आणि हिंदुत्ववादी सरकार या महाराष्ट्रात आहे असं म्हटलं जातं, देशात पण आहे असं म्हटलं जातं. परंतु सगळ्यात आधी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचं आणि पर्यावरणाचा संबंध जोडून मागच्या वर्षभर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीला परवानगी मिळेल का नाही मिळेल इथपासून चर्चा चालू होती. त्याच्यावर बंदीच होती. एकीकडं मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीचं पर्यावरणाचा ऱ्हास करतात, एकीकडं मोठी मोठी जंगलं तोडली जातात, झाडं प्रचंड प्रमाणात तोडली जातात, त्याच्यातून पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही. परंतु प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्तीनं पर्यावरणाचा ऱ्हास होतो. हा शोध यांनी लावलेला ठीक आहे, याच्याविषयी काही मत व्यक्त त्यांनी केलं ते चूक असं मी म्हणणार नाही. परंतु एकीकडे पर्यावरणाचा ऱ्हास अशा वेगवेगळ्या गोष्टीतून होत असताना फक्त प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीला अशा पद्धतीनं बंधनं लावणे चूक होती. आणि म्हणून निश्चितच उशिरा सगळ्या मूर्ती तयार होतात. जे गणपती तयार करणारे मूर्तिकार आहे यांच्यावर तर हे मोठं संकट होतं. आणि अशाच मूर्ती इथं आवश्यक आहे, कारण शाडू मातीच्या एक तर माती कुठून उपलब्ध होणार, एवढ्या मोठ्या मूर्ती कशा पद्धतीने इथं आणायच्या किंवा टिकायच्या हा एक प्रश्न होताच. त्याच्यानंतर खड्ड्याचा प्रश्न, खड्डे केल्यानंतर त्याला दंड. इथं सरकार पुरस्कृत खड्डे, रस्त्यावर खड्डे आहे मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी आहे. या मुंबईमध्ये कोणत्याही रस्त्यावर जर आता मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत त्याला दंड नाही, पण गणेश मंडळाने जर रस्त्यावर एखादा खड्डा चुकून खोदला तरी त्याला दंड आहे. आणि म्हणून मला असं वाटतं अशा पद्धतीनं सरकार दुटप्पीपणे वागतंय. सरकार गणेश मंडळांना वेगवेगळे नियम कायदे लागू करतं आणि हिंदुत्ववादी सरकार असताना गणेश मंडळावर अन्याय करण्याचा प्रयत्न करतं. म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या गणेश मंडळांची बैठक होती, यांना मार्गदर्शन केलं गेलं आणि या गणेश मंडळांना एक विश्वास दिला गेला की भले सत्तेत कोणी असेल परंतु जनतेमध्ये शिवसेना आहे. म्हणून या शिवसेना या सगळ्या गणेश मंडळाच्या मागे भक्कमपणे उभी आहे आणि हा येणारा गणेशोत्सव आनंदात, हर्ष उल्हासात आणि समाज परिवर्तनासाठी वेगवेगळ्या देखाव्याच्या माध्यमातून साजरा करावा अशा प्रकारचा संकल्प या बैठकीतून केला गेला. सरकार स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणते, पण त्यांच्याच काळामध्ये हिंदूंच्या सणावरती अशा प्रकारे गदा येते. काय वाटतं सरकार हिंदूंना न्याय देण्यात कमी येते? हे पण सरकार नुसतं हिंदुत्वाच्या गोष्टी बोलतंय, प्रत्यक्षात हिंदुत्वाविषयी काही गरज नाही आहे. सरकार हिंदुत्वाच्या फक्त गोष्टी बोलतात. प्रत्येक हिंदूंच्या सणाला असंच आहे, गणपतीलाच नाही, आता नवरात्रात पण असंच होणार, तुम्ही गंमत बघा. आणि म्हणून हे सरकार हिंदुत्ववादी फक्त नावाला आहे, दुतोंडी तोंडाचं हे सरकार आहे. हिंदुत्वाचं फक्त नाव घेतं, म्हणजे मुंह में राम आणि बगल में छुरी या सरकारचे असंच मी म्हणेल. मला वाटतं त्यांचं आंदोलन स्वतंत्र विषय, त्यांची तारीख अजून जाहीर झालेली येणार नाही येणार काही माहिती नाही आहे. परंतु सरकारने याच्याविषयी मोर्चा जर येणार असेल आणि गणेशोत्सवात येणार असेल तर त्याची पूर्ण खबरदारी, पूर्वतयारी सरकारनं घेतली पाहिजे. हे पहा, हे सरकार आलेलं मागच्या डिसेंबरला तब्बल 9 महिने 9 दिवस आता होत आहेत. तरी या सरकारला अजून 2 पालकमंत्री देता आलेले नाही आहे. नाशिकचा नाही देता आला, रायगडचा नाही देता आला. याच्याविषयी शिंदे गटाचे लोक भांडतायत, थैथयाट करतात, पण तो तिथं अधिकार नाशिकला गिरीश महाजन आणि इकडे आदिती तटकरे. याचाच अर्थ सरकार या थैथयाटाला कोणती किंमत देत नाही. शिंदे साहेबांच्या ज्या 4 दिल्लीच्या वाऱ्या झाल्या याला सुद्धा सरकारी दरबारी कोणती किंमत नाही हे स्पष्ट होत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.